हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी मसूरचे फायदे सांगितले होते. तर म्हटलं चला आमटी कशी करायची ते देखील या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी न भिजवलेला मसूर आहे अख्खा, त्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे, 1 लसणाची कांडी घातली, 2 हिरव्या मिरच्या घातल्या, अर्धा चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आपल्याला. तर या ठिकाणी मी मसूर खूप जास्त शिजवून घेते, 4 ते 5 शिट्ट्या घेऊन. आपल्याला जर उसळ करायची असेल तर आपण कमी शिजवावं, 2 ते 3 शिट्ट्या. या ठिकाणी मला आमटी करायची म्हणून मी जरा जास्त शिजवलं त्याला. तर या ठिकाणी आता आपण इकडे तेल घातलेलं आहे कढईमध्ये, त्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली होती ती घातलेली आहे. नंतर कांदा, खोबरं, लसूण आणि आलं याची मी पेस्ट केलेली होती, 2 चमचे घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आपण शिजून घेतलेला मसूर त्यामध्ये ॲड करणार आहोत. आपल्याला हवं तसं पाणी घालू शकतो आणि वरून कोथिंबीर टाकायची. मस्त 2 ते 3 मिनिटं उकळी येऊ द्यायची. मसूर आपला रेडी झालेला आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.